हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रदीप तोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत जे आपण 4 स्टॉक आपण स्विंगसाठी प्लॅन केले होते, त्यामध्ये आज टार्गेट बुक करण्यासाठी जे आलेले त्या स्टॉकवरती आपण डिस्कस करणार आहे. आणि 2 स्टॉक आपण अजून 2 स्टॉक आजच्या आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण स्विंगसाठी प्लॅन केलेले आहेत, त्या स्टॉकवरती आपण डिस्कस करणार आहे. त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या सेक्शन्स मध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग कोणत्या पद्धतीने केली होती ते आपण आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहू. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया जे आपण प्रॉफिट बुकिंगला आज जे आपले स्टॉक आले होते, जे आपण ऑलरेडी स्विंग साठी प्लॅन केले होते. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर टेलिग्राम चॅनल मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल ग्रुपवरती जे स्टॉक आज प्रॉफिट बुकिंगला आले त्यामध्ये जर पाहिलं तर 4 स्टॉक मध्ये आज आपण प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. ओके, सो सकाळी 1:30 वाजता एक आपण प्लॅन केला होता ज्यामध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी. सेकंड हाफ नंतर काय झालं होतं, एक सगळे स्टॉक म्हणजे आपले चांगले रॅली दिली होती, त्यामध्ये सगळे स्टॉक आपले प्रॉफिट बुकिंगला आले होते. त्यामध्ये सगळ्यात पहिला जो आला होता 1:30 वाजता आपण प्लॅन केला होता WSI. ओके, जो आपण काल ते परवा आपण काय केलं होतं, शुक्रवारी 17 तारखेला आपण हा प्लॅन केला होता WSI. ज्याचे 2 पॉईंटनी काय झालं होतं, टार्गेट मीट झालं होतं. ओके, 175 आपण टार्गेट दिलं होतं आणि 178 चा काय झालेला आहे WSI चा हाय घेतला. सो आज तो आपण फर्स्ट टार्गेट आपण त्याचं बुक करायला सांगितले. 180 आपण टार्गेट इथे मेन्शन केलं होतं, पण आपण तो 178 ओके इथे प्राइस 175 च्या वरती गेल्यानंतर आपल्याला एक अलर्ट आलेला आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये काय केलेलं आहे, टार्गेट आपण बुक केलं. त्यानंतर आपण दुसरा DCM श्रीराम इंडस्ट्रीज हाही आपण प्लॅन केला होता, जो आपण काल पाहिला होता 224 शनिवारी जे सेक्शन झालं होतं त्यामध्ये 224 ते रॅली दिली होती आणि DCM ने आपले 225. जर कोणी एका पॉईंट साठी जरी होल्ड केला असेल तर त्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, टार्गेट बुक केलेला आहे. ओके, दुसरा जो स्टॉक आला होता प्रॉफिट बुकिंग साठी आलेला आहे अरविंदो फार्मा, जो आपण स्विंग साठी प्लॅन केला होता. 13 मेला आपल्या ग्रुपवरती आपण अपडेट केला होता. अरविंदो फार्मा कितीला बाय करायला सांगितलं होता, 1860 ते 1160 या 2 रेंज मध्ये आपण तो बाय करायला सांगितलं होतं. आणि फर्स्ट टार्गेट आपण त्याचं प्लॅन केलं होतं 1220. तर या 1220 चं टार्गेट काय झालेलं आहे, अरविंदो फार्मा मध्ये प्लॅन झालेले ज्यात बुक करायला आलं. ओके, सो अरविंदो फार्मा जर आपण या ठिकाणी प्लॅन केलं तो आपण प्लॅन केला होता 1160 1180 या रेंज मध्ये आपण तो ऑलरेडी प्लॅन करायला सांगितला होता. ओके, आपण तो का प्लॅन केला होता हे आपण या अगोदर डिस्कस केलेलं आहे. सो आपण तो 13 मेला आपण तो प्लॅन केला होता, म्हणजे या कॅन्डलला प्लॅन राईट. सो इथे आपण तो प्लॅन केला होता 1180 1160 च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होता आणि 1200 हे त्याचं फर्स्ट टार्गेट आपण या ठिकाणी काय केलं होतं, मेन्शन केलं होतं 1220. आणि आज जर पाहिला तर हाय केला होता 1227 चा काय झालेला आहे, आज त्याचा हाय गेलेला आहे. सो आपण अरविंदो फार्मा मध्ये फर्स्ट टार्गेट आपण या ठिकाणी बुक केलं. त्यानंतर आपण DCS श्रीराम काही आपण प्लॅन केला इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, त्याचं फर्स्ट टार्गेट आपण 225 चा आपण टार्गेट मेन्शन केलं होतं. शनिवारी जे ट्रेडिंग चालू होतं त्यामध्ये 224 चा आहे गेला होता आणि आज 228 चा आहे गेलेला आहे. आपण फर्स्ट टार्गेट 225 चं टार्गेट आपण काय केलं होतं, DCM मध्ये आपण बुक करायला सांगितलेलं होतं. त्याचं आज काय झालेलं आहे, 225 चं टार्गेट आपल्याला या ठिकाणी बुक करता आलं असतं DCM इंडस्ट्रीज मध्ये. ओके, त्यानंतर आपण तिसरा जो स्टॉक प्लॅन केला होता त्याचाही प्रॉफिट बुक करण्यासाठी तो आला होता अलिम्बिक लिमिटेड. तर अलिम्बिक लिमिटेड आपण 9590 या रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं, जो आपल्याला 105 हे त्याचं फर्स्ट टार्गेट होतं. म्हणजे 10% साठी आपल्याला अलिम्बिक फार्मा मध्ये पण आपल्याला काय करता आली असती, एंट्री जर तुम्ही घेतली असेल तर आपल्याला 10% चा प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी बुक करता आला असतं. सो अलिम्बिक फार्मा अलिम्बिक लिमिटेड आपण 105 चा टार्गेट दिलं होतं आणि आजचा जो हाय होता 107 चा हाय झालेला आहे. आपण तो 9590 च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं, जो आपण ऑलरेडी अगोदरच बाय करून ठेवलेला आहे. तो ऍव्हरेज केला असतं या रेंजला तर आपल्याला 105 10% ची रॅली आपल्याला यामध्येही बुक करता आली असती अगदी 3 ते 4 दिवसामध्ये. सो अलिम्बिक लिमिटेडने पण आज काय दिलेलं आहे, 105 चं फर्स्ट टार्गेट जे आपण मेन्शन केलं होतं ते फर्स्ट टार्गेट दिले. ओके, त्यानंतर आपण जो ग्रीन बायोफार्मा एक आपण प्लॅन केला होता, सो तो आपल्याला DCM आपण चेक केलेला आहे. सो हे 4 स्टॉक आज आपले आले होते प्रॉफिट बुकिंग साठी. त्यानंतर आपण आज जे स्टॉक प्लॅन केलेले आहेत बॉम्बे डाईंग, ऑर्चिड फार्मा यामध्ये ऑलरेडी आपण टार्गेट बुक केलेले आहे. एक महिना अजून आपला होल्ड आहे. आणि आज आपण 2 नवीन स्टॉक जे अपडेट केलेले आहेत NRB बेरिंग. तर NRB बेरिंग मध्ये आपण ऑलमोस्ट काय केलेले 3 ते 4 वेळेस आपण त्यामध्ये एंट्री घेऊन प्रॉफिट बुक केलेला आहे. आज परत तो 340 320 च्या रेंज मध्ये आपण तो बाय करण्यासाठी सिलेक्ट आहे. तो हा NRB बेरिंग सुद्धा जर पाहिला तर आपला जो सेटअप आहे स्विंग सेटअप, या सेटअप मध्ये तुम्हाला तो आलेला दिसेल. तर NRB बेरिंग आपण त्यावरती आपण काय केलं, तो प्लॅन केलेला आहे. विंडोज बायोटेक आपण बाय केला होता, त्याचंही ऑलमोस्ट टार्गेट आलेलं आहे
यामध्ये आज जर आपण पाहिलं तर भरपूर सारे स्टॉक जे आपण ऑलरेडी प्रॉफिट बुकिंग करून घेतलेले आहेत ते आणखी तुम्हाला ते कंटिन्युअसली या रॅलीमध्ये तुम्हाला दिसतील. मेटलचे स्टॉक बऱ्यापैकी वाढतात आहे. त्यामध्ये जर आज आपण पाहिलं तर आपण शिपिंग कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड हा सुद्धा आपल्या या सेटअप मध्ये आलेला आहे. तो आपण तोही काय केलेला आहे आज प्लॅन केलेला आहे. सो टेलिग्राम मध्ये आपण पाहिलं तर एनआरबी बेरिंग जो ऍटोचा आहे आणि जो शिपिंग कॉर्पोरेशन जो आपल्या शिपिंगचा असेल ट्रान्सपोर्टचं काम करणारे त्या कंपनीचे 2 स्टॉक आपण ग्रुपवरती आज अपडेट केलेले आहेत स्विंगसाठी. 240 220 रेंज मध्ये बाय करायला सांगितलेले 260 280 260 डबल झालेले 280 प्लस काय दिलेलं याचं टार्गेट आपण काय केलेले ठेवलेले. सो आपण हा शॉर्ट टर्म साठी पण आपल्याला काय करता येईल शिपिंग कॉर्पोरेशन इंडिया आणि एनआरबी हे दोन्हीही स्टॉक आपल्याला प्लॅन करता येतील जे आपल्या सेटअप प्रमाणे इथे आपल्या सेटअप मध्ये आले. शिपिंग कॉर्पोरेशन मध्ये आपण पाहायला गेलं शिपिंग कॉर्पोरेशन आज आपण प्लॅन केलेला आहे 240 220 रेंज मध्ये तुम्हाला तो बाय करायचा आहे. 260 280 या 2 टार्गेट साठी आपण त्याला काय करू शिपिंग कॉर्पोरेशनला आपण प्लॅन करू. एनआरबी बेरिंग सेम ओके. सो एनआरबी बेरिंग हा बाय करायला सांगितलेला आहे 360 380 प्लस तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे. याला एनआरबी बेरिंग मध्ये आपण जवळपास आपण याला 3 ते 4 वेळेस आपण त्यामध्ये एंट्री घेऊन काय केलेलं स्विंग मध्ये बऱ्यापैकी चांगला प्रॉफिट आपण बुक केलेला आहे. हे स्टॉक आपल्या जो आपला सेटअप आपण युज करतो जे स्ट्रॅटेजी आपण डेव्हलप केलेल्या आहे त्या सेटअप मध्ये दोन्हीही स्टॉक तुम्हाला या ठिकाणी आलेले दिसतात. एनआरबी बेरिंग आणि शिपिंग कॉर्पोरेशन तुम्ही वॉच करू शकता. हे जे स्टॉक मी अनालिसिस करतोय आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल कोर्स करत आहेत ज्यांना ऑलरेडी स्ट्रॅटेजीज माहिती आहे त्यांच्या एंट्री एक्झिट परफेक्ट होण्यासाठी मी त्यांना अपडेट करत असतो. पण तुम्हाला नॉलेज गेन करण्यासाठी किंवा एज्युकेशन पर्पज साठी पण तुम्ही याला पाहू शकता. ओके. हे झाले आपले हे आपले स्विंगचे स्टॉक झाले. यानंतर आपण सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपण लाईव्ह मार्केट सेक्शन आपण आज बघितलं होतं. लाईव्ह मार्केट सेक्शन मध्ये मार्केट हे थोडंसं गॅपडाऊन मध्ये ओपन झालं होतं. त्यानंतर मार्केटनी चांगली एक रॅली दिली होती ओके अपसाईडला. त्यानंतर आपण पहिला जो ट्रेड प्लॅन केला होता हा पी साईडचा आपण ट्रेड प्लॅन केला होता कारण मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं. त्यामुळे आपण बँक निफ्टी एक ट्रेड प्लॅन केला होता. या ठिकाणी आपण ते मार्किंग केलं होतं. एक पी साईडला आपण फर्स्ट ट्रेड मध्ये आपण फर्स्ट वीक मध्ये आपण कुठेच एंट्री केली नाही. सेकंड ट्रेड मध्ये ओके सेकंड कॅन्डल मध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर आपण थर्ड कॅन्डलला एक पी ची रॅली आपण इथे प्लॅन केली होती ओके. त्यानंतर मार्केट हे पूर्ण साईडवेज होतं त्यामुळे आपण कोणतीही एंट्री आपण त्यानंतर प्लॅन केलेली नाही ओके. त्यानंतर सेकंड हाफ मध्ये जर बघितलं तर मार्केट क्लोज होता एक रेंज आपण मार्किंग केली होती 48,065 ओके. या लेवलला ब्रेक झाल्यानंतर एक परत आणखी डाऊन साईडला 5 ते 50 ते 60 पॉईंटची रॅली मिळाली होती. त्यामध्ये 20 ते 30 पॉईंट तुम्हाला तेही बुक करता आले. ओके. आजचं मार्केट हे थोडं साईडवेज मार्केट होता आणि फिन निफ्टीचे एक्सपायरी असल्यामुळे कुठेही मुवमेंट आज बऱ्यापैकी मिळालेली नाही ओके. सो हे आपण ऑप्शन साठी ट्रेड प्लॅन केले होते. हे ट्रेड प्लॅन करण्यासाठी आपण जो सेटअप आहे तो सेटअप आपण युज करत असतो. त्यासाठी आपण स्विंग साठी जे स्टॉक आपण अनालिसिस करतो त्यासाठी आपण आपला एक ऍडव्हान्स कोर्स आपण डेव्हलप केलेला आहे. त्या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे तुम्हाला पण एक स्टॉक कसे सिलेक्ट करायचे एंट्री कुठे करायची प्रॉफिट कसा बुक करायचा आहे हे तुम्हाला स्विंग साठी लॉंग टर्म होल्डिंग साठी आणि पार्शियल होल्डिंग साठी तुम्हाला समजू शकतो. आणि ऑप्शन ट्रेडिंग जर समज तुम्हाला शिकायचं असेल तर ऑप्शन ट्रेडिंग हा पूर्णपणे आपला 1 वर्षाचा जो मेंटरशिप प्रोग्राम आहे ज्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करत असतो आणि परफेक्ट एंट्री आणि एक्झिट ऑप्शन मध्ये स्ट्राईक प्राइस मध्ये घेऊन आपण डेली बेसवरती प्रॉफिट आपण बुक करत असतो ओके. सो मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला एज्युकेशन पर्पज साठी टाकलेला आहे. पण माझे जे ऍडव्हान्स टेक्निकल कोर्स करतात त्यांचे रिव्ह्यूज तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती बघू शकता. हे आपल्या आजच्याही तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला असे स्टॉक अनालिसिस मी तुमच्या एज्युकेशन साठी आणि अर्निंग साठी मी तुमच्यासाठी डेली बेसिसवर तुमच्यासाठी घेऊन येणार. ओके. थँक्यू गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.